3 दिवसानंतर मुकुंदाला डिस्चार्ज मिळाला. 7व्या दिवशी टाके काढायला या, औषधं नीट घ्या, सोबत दिलेलं इंजेक्शन कोणाकडून टोचून घ्या, अशा सूचनाही डॉक्टरांनी दिल्या होत्या. जीपनीच रमा मुकुंदाला घेऊन घरी आली. घरी आल्यावर सगळे प्रश्न सहज सुटतील असं रमाला वाटलं होतं, पण आता एक एक प्रश्न तिच्यासमोर आव असून उभा राहिला. पहिला प्रश्न मुकुंदाला दररोज इंजेक्शन देण्याचा. रोज कुणाला बोलवायचं किंवा मुकुंदाला दररोज कशानं दवाखान्यात न्यायचं, वेळेवर कोणतं वाहन बघायचं. आणि दुसरा प्रश्न होता तो पलंगाचा. खाली झोपताना मुकुंदाला त्रास व्हायला लागला, पण नाईलाजानं त्यानं ते निभून न्यायचं ठरवलं. मजबुरी माणसाला सगळं काही शिकवत असते. विचारांती रमानं सरकारी दवाखान्यातल्या कंपाऊंडरला विचारलं, कंपाऊंडर साहेब, तुमच्या हिशोबानं काय होईन ते पैसे तुम्हाला देईन, पण तुम्ही महा घरी येऊन यायले सुई टोचून द्यान काय. कंपाऊंडर या गोष्टीला आनंदानं तयार झाला. म्हणाला, नाहीतरी मला तुमच्या घराजवळनं दवाखान्यात जायला लागतं आहे. 2 मिनिटासाठी तुमच्या घराजवळ सायकल थांबवेन. तुमचं काम अगोदर, मग दवाखाना. निश्चिंत राहा, उद्यापासून सकाळी 9 वाजता येतो. पलंगाचा प्रश्न मात्र यक्ष प्रश्न होऊन राहिला होता. इतर खर्चाची यादी मारुतीच्या शेपटासारखी लांबतच होती. काही खर्च टाळता येण्यासारखे नसतात, त्यामुळे प्रश्न सुटण्याच्या ऐवजी गुंतागुंतीचे होतात, पुन्हा वाढतात. वेळ निभवेपर्यंत कोणा शेजाऱ्याची बाज आणायची म्हटलं तेही यांच्यासारखे नव्यानं बस्तान बसवणारे होते. अजून कोणाचे संसार स्थिरावले नव्हते. शिवाय आवश्यक गरजा पूर्ण करता करता त्यांच्या नाकी नऊ येत होते. त्यात पुन्हा असे प्रकोप पाठ सोडत नाहीत. नको तिथे नको ती काटकसर करून फायदाही नव्हता. ओठ चाटून पोट भरत नाही हे खरं. या विचारासरशी रमा मुरलीला म्हणाली, मुरली, जुन्या बाजारात एखादी बाज मिळाली तर पाय बरं. मला वाटते आजच तर जुन्या बाजाराचा दिस आहे. हे पैसे घे आणि बाज घेऊनच ये. रात्री भीम्या, ऐसीनाथ, अनंता वगैरे मारुतीच्या पारावर न बसता मुकुंदाकडे यायचे. अर्धा एक तास बसून त्याच्याशी गप्पा मारायचे. इकडची तिकडची हालचाल सांगायचे. त्यामुळे मुकुंदालाही बरं वाटायचं. 7व्या दिवशी म्हणजे ऑपरेशनच्या 7व्या दिवशी टाके काढायला म्हणून मुकुंदा, रमा, मुरली तिघंही नरखेडला डॉक्टर देवांच्याकडे गेले. नेहमीप्रमाणे जीपनं. टाके व्यवस्थित सुकले होते, त्यामुळे कुठलीही अडचण आली नाही. पण दवाखाना म्हटलं की खर्च आणि खर्च. डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे मुकुंदाचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं होतं, पण मुकुंदाच्या म्हणण्याप्रमाणे त्याला दुसरा त्रास सुरू झाला होता. औषध काळजीपूर्वक घेतलं तर पुढे तोही त्रास थांबेल असा डॉक्टरांचा सल्ला. खर्चाची पर्वा न करता रमा औषध खरेदी करत होती. मुकुंदा वेळेवर औषध घेत होता. पाण्यासारखा पैसा खर्च होत होता. कर्ज कसं फेडावं ही चिंताही तिला आतल्या आत पोखरत होती. पण लवकर मुकुंदाला आराम पडेल हे डॉक्टरांचे शब्द सगळ्यांना समाधान देत होते. लय बिल झाला असेल ग डॉक्टरचं. कुठून आणले व एवढे पैसे? तुम्हाला काय करायला लागते? तुम्ही आराम करा, लवकर भरे व्हा, मग सांगेन सगळे. तसं आजवर मी काय लपवलं का तुमच्यापासून? पण ह्या घडीले मात्र काही सांगणार नाही. दुसऱ्या दिवशी रमानं चोंबळीचा कपडा, पाण्याचं भरणं, शिदोरी घेतली आणि पायात चपला घालायला लागली. आता कुठं निघाली व तू? अहो किती दिग जरा बसू. येते की जरा वावराकडनं. तुम्ही दुपारी जेवण करा, बरोबर टाईम औषध घ्या आणि आराम करा. लवकर बरं झालं पाहिजे ना. मुकुंदाच्या कपाळावर हात फिरवत, त्याच्या डोक्यावरच्या केसांमध्ये बोटं फिरवत रमानं ठामपणे सांगितलं, किती दगदग करतं व. या वाघमाऱ्याच्या घरात नवरी होऊन आल्यापासून तुम्हाला कामाला झोपला आम्ही. बिलकुल घाणेच्या बाईला वाणे. आजकाल तेल काढावे घाणे बंद झाले, त्याच्या बदली मशिनी निघाल्या. खळ्यात मळणी करायच्या वक्ताले मेढभोवती बैल फिरवणं बंद झालं. नवे नवे यंत्र निघाले ते सर्व करासाठी. थ्रेसर मशीन काय, क्रेसर मशीन काय. पण तू हे घाण्याच्या बैलावानी फिरून काम करणं सुरूच. रोज तेच. ये रे माझ्या मागल्या. मला लय वाटते तुलाही सुखात ठेवावं, सावलीत बसवावं, कवा तरी आयतं ताट तुझ्या पुढं यावं. सारे काही मनातले मांडे मनात इरून जाते आणि तू ही फरफट काही बंद होतच नाही. मुकुंदा अतिशय भावूक झाला होता. तुम्हाला कोणी सांगितलं का मग सुखात नाही म्हणून? आणि वाघमाऱ्याचं घर काय तुमचं एकट्याचं आहे का? माह हित आहेच ना. बाईचे सर्व सुख तिच्या नवऱ्याच्या सुखात असते. नवऱ्याच्या प्रेमाचा बोल, तू थकली असशील, थोडंसं आराम कर म्हणणं, या सगळ्या गोष्टीनं तिच्या तनामनावरचा सगळा ताण नाहीसा होते. आपल्या माणसाजवळ आपलं मन मोकळं केलं
त्याच्या पिरमाचा हात अंगावरनं फिरला का समजा थकवा नाहीसा होतं, कुठच्या कुठं पळून जाते. मग कंबर कसून थे बाई नव्या उमेदीनं उभी राहते. आपल्या संसारात मला या सर्व्याचा अनुभव आला. साता खानाच्या माडीत राबणाऱ्या बायाईनं हा हेवा करावा असा हा संसार. असा संसार करासाठी मिळासाठी लय लय तप करायला लागते बाईयाले. सोन्याचा हंडा घेऊन उभी एखादी अप्सरा आणून तुमच्या पुढं केली तरी तुम्ही तिच्याकडं माय बहिणीच्या नजरेनं बघान. आणि कोण कितीही महाविरोध तुमच्या मन भरलं तरी महावरचा तुमचा विश्वास तसुभर ढाळणार नाही याची मला पुरी खात्री आहे. तुम्ही कवा कोणचा शौक नाही केला, कवा कोणाच्या 4 पैशावर फुकटची नेत नाही. आत्याबाई होत्या तेव्हा लेक म्हणून त्याईचं बरोबर केलं, नवरा म्हणून कुठं चुकले नाही, बाप म्हणून चुकले नाही. लेकरासाठी घरातल्या सर्व्यासाठी तुम्ही चंदनासारखे झिजताय. हे सर्वे कोणाच्या नशिबात असते हो. माणूस काय पैशानंच मोठा होतो का? मोठमोठ्या श्रीमंताच्या बायका कितीक जणाच्या घरात धन मावत नाही, अशा लोकाईच्या बायका 10 घरातली लक्ष्मी राहते पण प्रत्यक्षातल्या घरातल्या फाड्यावतीची सत्ता नाही. नवऱ्याच्या नाही त्या शौकापायी लडू लडू तिचे डोळे जाते. इथं तसं आहे का? या घरचे तुम्ही राजेन, मी तुमच्या हृदयाची राणी. बोलता बोलता दोघांचे हात केव्हा एकमेकांच्या हातात गुंफले गेले आणि दोघांच्याही डोळ्याचे डोह केव्हा तुडुंब भरले दोघांनाही कळलं नाही. तेवढ्यात मुरली आई आई आवाज देत घरी आला. त्याच्या आवाजानं दोघं भानावर आले. काय झालं र? काहून असा दररोजातून आवाज देत आला? उद्या 12वीचा निकाल आहे ना, म्हणजे आता लवकर तू कॉलेज सुरू होणार असंच ना? चांगलं आहे की मग. हो पण मी पास झालो तर ना. अरे तू पासच होतं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. आई आता तसं नाही राहिलं, पर्सेंटेज पाहिजे आजकाल. कसंही थर्ड क्लासमध्ये पास झालं तर त्याला काही अर्थ नाही. कमी पर्सेंटेजवाला येईल त्याच्या मनासारखे ॲडमिशन मिळत नाही. मग मनासाठी ॲडमिशन घ्यायसाठी प्रायव्हेट कॉलेजमध्ये हजारो रुपये भरून ॲडमिशन घ्यावं लागते. आपण तर तसं करू शकणार नाही. अरे अजून निकालच लागला नाही. निकाल लागाले अजून पुरी रात बाकी आहे. आजचा उन्हा पुरा दिवस बाकी आहे. तवरीक तर काही नाही तर काही सोय होईनच का नाही. वातावरण निर्मिती व्हावी आणि मुरली खुश व्हावा म्हणून रमा त्याच्याजवळ जाऊन त्याला धीर देत म्हणाली, आता बघ तू जेवून घे, जरा भऱ्यानं बाबाले वाढून देजो आणि मग आपलं कोणतंही काम काढून इथं बस, मी येतो वावराकडनं. मुकुंदाचा ऑपरेशन झालेला अंगठा तर जोडला गेला होता पण त्यावर टाके घातलेली जागा मात्र फुगून वर आली होती. तिथे दाबणा एवढी जाड रेष अंगठ्याभोवती उठलेली होती. त्याचंही काही विशेष नव्हतं पण त्या पायाची मांडीपासून नस लागायची, त्यामुळे तो पाय पुढे फेकायला मुकुंदाला त्रास होत होता. त्या पायाचं दुखणं वाढत होतं. वरवर उपचार करायला हरकत नाही असं समजून गावच्या वायरमननं दिलेलं इलेक्ट्रिकचं तेल रमा त्याच्या पायाला चोळून द्यायची. या तेलानं मालिश केली तर कसलंही दुखणं असलं तरी ते थांबतं असा लोकांचा अभिप्राय होता, पण मुकुंदाला मात्र त्याचा फायदा झाला नाही. वाताचं दुखणं समजून महानारायण तेल, सरसू तेल वगैरे वातनाशक तेलाची रमा मालिश करून द्यायची, पण तेही उपाय फुकट गेले. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वेदनानाशक गोळ्या टॅब्लेट्स घेऊन झाल्या, पण फायदा व्हायच्याऐवजी तो लंगडत चालायला लागला. तो दुखण्याचा पाय पुढे फेकताना त्याला जास्त त्रास व्हायला लागला, त्यामुळे त्याला पुन्हा आराम करणं भाग पडलं. असाच महिना गेला. एक दिवशी त्या जुन्या बाजारातून आणलेल्या बाजेचं अचानक कचकन गातच मोडलं. मुकुंदा खाली पडला. त्यावेळी त्याच्या कमरेचं हाड तुटलं आणि आता तर त्याला स्वतःहून उठणं बसणं कठीण झालं. असे कसे पडले व? रमानं काळजीनं विचारलं. मुकुंदाला असह्य वेदना होत होत्या. उत्तर देण्याच्या मनस्थितीत तो नव्हता, तरी म्हणाला, कड पलटवत होतो, निमित्त झालं बरं, देवा रे देवा. तो विवळत होता. रमा आणि मुरलीनं त्याला उचलून झोपवण्याचा प्रयत्न केला, पण पाठीवर झोपणं त्याला शक्य नव्हतं. आता पुन्हा एकदा नरखेडचा देवडॉक्टरांचा दवाखाना गाठणं गरजेचं होतं. जीप आणणं, आवश्यक ते सामान घेणं आणि अर्जंट मुकुंदाला दवाखान्यात घेऊन जाणं या जुळवाजुळवीत 1 तास गेला. आधी यांचा एक्सरे घ्यायला लागेल, नंतर पुढे काय करायचं ते ठरवू, डॉक्टर देवानी सांगून टाकलं. एक्सरेमध्ये कमरेच्या उजव्या भागाचं हाड थोड्या प्रमाणात मोडलं होतं. तरीही पुन्हा ऑपरेशन करावंच लागेल असं डॉक्टरांचं मत पडलं आणि पुन्हा पूर्वीप्रमाणे पहिल्या दिवशी आवश्यक त्या सगळ्या टेस्ट करून दुसऱ्या दिवशी ऑपरेशन करायचं ठरलं. रमाला सतत त्याच्या सेवेत राहणं भाग पडलं.
शिवाय ऑपरेशनचा खर्च 10 ते 12,000 येईल असंही डॉक्टरांनी सांगितलं आणि तो आकडा ऐकून रमा सुन्न झाली. पण कपाळाच्या कुंकवापुढे तिला पैशाची पर्वा नव्हतीच. जमेल त्या पद्धतीनं पैसे जमवू हा तिने मनोमन निर्धार केला आणि ती मुरलीजवळ आली. कसं करावं मुरली? पैशाचं काम पैसा करते, कुठून जमवावं एवढा पैसा? आई अगं मले या 2-4 दिवसात 1,000 रुपये लागतील ना. ॲडमिशन, काही महत्त्वाची पुस्तकं, रजिस्टर, झालं तर एखादा ड्रेस, हा खर्च करणं आवश्यकच आहे. बाकी पुस्तकं मी काय लायब्ररीतनं वाचीन. त्याने आवश्यक त्या खर्चाचा पाढा वाचला आणि त्या तरी पूर्ण कर या अपेक्षेनं तो तिच्याकडे बघायला लागला. कसं करावं बाप्पा? मारवाड्याकडे जाऊन पाहते काय? मी थांबतो इथं सा आणि इसीनाथ काकाले आणि सम्राटली अर्जन बोलिवलं म्हणून निरोप दे. आणखीन एक तू घरी थांब. ढोराईचं चारा पाणी करून उद्या पहिल्या गाडीवर ये. मात्र आत्ता अगोदर गीताबाईले फोन करून हे समज सांग. पण काळजीचं बिलकुल कारण नाही, घाबरू नको. भाऊजीला मात्र नक्की पाठव असं सांगून दे. रमा भांबावली होती पण समजदारीनं निर्णय घेत होती. तिला त्यावेळी सुचेल ते मुरलीला सांगत होती. अगं गीताबाईले घाबरू नको म्हणून सांगते आई तू, पण तूच मनातनं घाबरली. आणि अशा स्थितीत तुला इथं एकटं ठेवून मी गावाले कसा जाऊ? अरे पैशाची सोय करायसाठी जावंच लागेल ना बेटा. आणि त्या नर्स, डॉक्टर, वार्डातले लोक आहेत, त्याचा मला आधार आहे. बाबाजवळ तू थांबून फायदा बी नाही. पण गीताबाईला एकटं ठेवून भाऊजी येतील कसे? अरे दादा तिच्या सासूबाई आहे तिच्याजवळ, अजून 15 तरी आहे तिच्या बाळणपणासाठी. तू जाय, मी सांगतो तसं कर. आणि हाता लागलेत हे बाज इसीनाथ काकाकडे नेऊन ठेव. ते बाजाचं गातं भरून ठेवतील. स्वस्त तितकं महाग असं राहते बाबा. थोडेसे पैसे वाचवासाठी जुन्या बाजारातली बाज घेतली म्हणून हे कंबरमोड नशिबाले आली. शरीराची कंबरमोड आणि पैशाची. रमा वैतागल्यासारखी बोलत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 8च्या सुमाराला इसीनाथ आणि मुरली दवाखान्यात हजर झाले. रमानं मुरलीकडे शंकित नजरेनं बघत विचारलं, अरे बाप्पा गाईचं? ती पुढे काही बोलणार तसा मुरली म्हणाला, सम्राटदादा गाईचं सगळं आटपून येणार आहे आणि तो आल्यावर सरोजवहिनी लक्ष देईन म्हणत होती. मात्र किशोरीलाल मरवाडी पैसे द्यायला तयार नाही. काहीतरी तारण ठेवा असं तो म्हणते. आज 8 वाजता घेणार होते ऑपरेशनसाठी टेबलावर, पण आपण अजून पैसेच भरले नाही. तरी एक ऑपरेशन आटपल्यावर 10-1 वाजता यायचं ऑपरेशन करतो म्हणे, पण पैसेची सोय करा असं ठणकावून सांगितलं बापा डॉक्टरनं. रमा काळजीनं बोलत होती. मला वाटते बुवा वहिनी आता त्याच्याजवळ वावर ठेवल्याशिवाय दुसरा मार्गच नाही. पण अगोदर तुमच्या लेक जवयाच्या कानावर एक शब्द टाका. अंधारात या वर केल्यासारखा करू नका. त्यालाही वाटलं पाहिजे ह्याईच्या पठ्यासीन दुसरा माणूस आहे. कागदपत्र तयार करताना सगळं बरोबर वाचा, मग सह्या अंगठ्या उठवा. खरं आहे भाऊजी तुमचं, पण ऑपरेशन झाल्याशिवाय जाता कसं येईन? ऑपरेशन झाल्यावर जा तुम्ही, आम्ही दोघं तिघं आहेत. तुम्ही पैशाची सोय करून या. तसंही त्याला होसमध्ये यायला 2-3 तास लागते. तोपर्यंत तुम्ही येऊ शकता. जावई आले म्हणजे त्या येईल संघ घेऊन जा. साधारण 10च्या सुमाराला जयंत आला. आताच नेलं ऑपरेशन थिएटरात, पण आपल्याला अर्जंट मोवाडले जाणं भाग आहे. ठीक आहे जाऊ, पण मामाजीले थिएटरातून आणेपर्यंत इथं थांबू. ऑपरेशननंतर मुकुंदाला ICUमध्ये ठेवलं होतं. रमा, जयंता, मुरली यांनी एक एक करून काचेतनं मुकुंदाला बघितलं. मुरली, इसीनाथ, सम्राट यांच्यावर पुढची जबाबदारी सोपवून रमा आणि जयंता मोवाडला परत आले. ते सरळ किशोरीलाल मारवाड्याकडे गेले. मारवाडी कुठेतरी जायच्या तयारीत होते. रमानं त्याला आपली नड सांगितली. ए बघ बाय, तुझ्याजवळ काही तारण ठेवाले असन तर ते वस्तू ठेव, मग मी तुला कर्ज देतो. तारणाशिवाय दीडीनं काय दुपटीनंही मी तुला पैसे देणार नाही. आहेच काय तुझ्याजवळ तर मी तुला बिनतारणाचं कर्ज देऊ. मागं पुढं काय भानगड उपटली तर वसूल घ्यायसाठी काय तर माझ्या हातासीन पाहिजे का नाही? हेंदोडे व्यवहार मला नाही पटत. आजवर मी रीतसर व्यवहार केलेत. हेंदोड्या लोकायले तर मी दररोजात उभं करत नाही. तुमच्याबद्दल कवा वाईट साईट ऐकलं नाही, पण ह्या परिस्थिती माणसाला सरळ शिकवते म्हणून मी व्यवहारात तडजोड नाही करत. मला काय म्हणायचं ते तुला समजलं असन तेवढी समजदार तू आहे. काय जावाय बाप्पू, बरोबर आहे ना? नाही काहीतरी सोय करू, पण कर्ज तर घेणं भाग आहे ना. जयंता हात जोडून म्हणाला, आमचं घर लिहून घ्या की. ते पुनर्वसनाचं घर वय सरकारनं दिलेलं, ते कायले घेऊ मी? उद्या काय भानगड उपस्थित झाली म्हणजे? तरी या पुनर्वासात राहायला आलेली वानर सेनालाही हुशार झाली म्हणते. कायदा हक्क कोणाले कसं जेरबंद करावं ते त्याईला चांगले समजायला लागलं म्हणते. मारुतीच्या पारावर समधे कट शिजते.
मग आमची जुनी जागा लिहून घ्या. अरे ते जागा घेणं म्हणजे जाणून बुजून डोसक्यावर टांगटी तलवार ठेवून घेणं. असं बैल मुझे मार हे काम आपण नाही करत. सरकार ते जागा तुमच्याकडून खवा ताब्यात घेईन काही सांगता येत नाही. मी नाकासमोर चालणारा माणूस आहे बाई. मग आमची गोऱ्याची जोडी आहे, 2 वर्षाचं आणि 3 वर्षाचं एक वासरू आहे, ते ठेवा की तारण म्हणून. त्या वासराची जोडी ठेवू म्हणजे ते आईचं चारा पाणी करू आणि वाहजोगती झाल्यावर तू सोडून नेशील. नाही नाही, हे व्यवहार मला नाही पसंत. सध्या तुम्ही जो वावराचा तुकडा कसता तो तुकडा मला लिहून दे, विचार कर. आम्ही ते 1-2 एकर तयार केले आणि सध्या आमचा त्याच्याच भरोश्यावर खर्च पाणी सुरू आहे. घरच्या घरी आम्ही ते कसं जोगतं केलं आहे. बाकीचं आहे ते तेवढं लिहून घ्या. 2.5-3 एकर आहे ते. तो दगड भरला बरड घेऊन काय करू. त्या वावराची उस्तवारी करायला 10,000 कमी पडतील. तुम्ही घरच्या घरी जीवतोड मेहनत करून कसा जोगतं केलं म्हणून तुम्हाला पैशाचा रोजमजुरीचा अंदाज नाही आला. आजकाल तर अंगाली धक्का न लागू देता मजूर काम करतेत. घड्याळाकडं पाऊ पाऊ आपली मजुरी खरी करतेत. वावरात निंदाले जातील आणि झाडा मालकाले लागतील, पण त्याईच्या मनगटावर घड्याळ मात्र राहते. किशोरीलाल मारवाड्याचे हे रोखठोक खडे बोल ऐकून दोघंही सुन्न झाले. येतो जरा असं सांगून ते बाहेर आले. रमा जयंताच्या कानाशी कुजबुजली. आता काय करावं. मरवाडी तर आडूनच बसले. पेशंट थिएटरात दवाखान्यात आहे. देऊ तो तुकडा लिहून, पण पैसे कितीक मागाव. 10-12 हजार आत्ताची होतीन. वर खर्च आलं तुमचे 5,000 जातीन. मंडीतून घेतलेले जुन्या मालकाचे 1,000 रुपये द्यायचेच आहेत. रोजचा दवाखाना होऊन राहिला. मुरलीचं काले सुरू होणार. पाणी पडल्यावर रोजच्या मजुरीवर एकटीच्या भरोश्यावर किती पुरं पडणार. सारा विचार आला बाप्पा. मले वाटते मामीजी 30,000 उचलून घ्यावं. काळी कासदार जमीन आहे. विकत घ्यायला गेलं तर 40-50 हजार रुपये एकर भेटणार नाही. जमिनीचे भाव गगनाला टेकलेत. चला 30,000 मागू. आपण लवकर खेळला पोचलं पाहिजे. चला, नाही तर मारवाडी पुन्हा कुठंतरी निघून जाईल, आपली पंचायत होईल. दोघंही आत आले. त्यांना बघतात किशोरीलाल मंद स्मित करत म्हणाला, झाला का विचार. हा विचार काय करायचा बाप्पा. 30,000 द्या मला लिहून घ्या वावर. लय होते 30,000. 25 देतो दीडीच्या व्याजानं. तसं नका करू. जी पाठीव मारा पोटाव नको. बरं 30 तर 30, पण दीडीचं व्याजानं 2 वर्षाची मुदत, नाही तर वावर पचन. मारवाड्यांनी अट सांगितली. त्या दोघांनी ती मान्य केली. आता एवढी रक्कम घेऊन दवाखान्यात जाणं म्हणजे धोक्याचं आहे. पण घरी तरी कसं ठेवणार. मामीजी एक काम करू, 10-1 हजार तुमच्याजवळ ठेवा. उरलेले पैसे बँकेत तुमच्या नावानं जमा करा. तुमचं आणि मुरलीचं जॉईंट खातं उघडा. काय आहे, मामाजीच्या खात्यात जमा केले तर प्रत्येक वेळी त्या आईला बँकेत आणायला लागन. त्यापेक्षा तुमच्या नावानं असलं तर तुम्हाला पैसे काढणं सोपं जाईल. तुम्हाला पटते तसं करणं बाप्पा. आम्ही काय तुमच्या शब्दाबाहेर नाही. आणि आत्ता तुमचे 5,000 घेऊन जा. लोकाचं कर्ज येळेवर दिलं तर आपल्या मनाला बरं वाटते. डोसक्यावरचं वजं उतरल्यावानी वाटते. लहानसं वजं तर उतरलं, पण दुसरं मोठं वजं डोसक्यावालं ना. दीडीनं व्याज बसन ते फेडणं आलं. हो ना बाप्पा. 2 वर्षात एवढं मोठं मुद्दल आणि व्याज कसं फेडावं. जेवढं विचारानं पाऊल टाकावं तेवढा विचार पडते. किती परीक्षा पाहते देवही समजत नाही बाप्पा. सोन्याला कस लागते मामीजी तसं समजा. आले संकटातनं मार्ग तर काढावंच लागते. गप्पा गोष्टीतच नरखेडला बस पोचली. दोघं दवाखान्यात आले. मुकुंदा अर्धवट शुद्धीत होता. तो अजूनही ICUमध्येच होता. मामाजी शुद्धीवाले असतील असं आम्हाला वाटले, म्हणून आम्ही बँकेत पैसे टाकायच्या भानगडीत नाही पडलो. आणि तसंही मुरलीची सही लागलीच असती. केवढ्यात पटला सौदा. 2 वर्षाची मुदत, दीडीचं व्याज 30,000. पण एवढी जोखीम संघ बाळगण्यात अर्थ नाही. उद्या तुमच्या समक्ष खातं घ्या खोलून. खरं तर मला नागपूरला जाणं भाग आहे. गीता नाही दोघीच घरी आहेत. पोरगं पिंट्या काय सुचू देत नाही. इकडची हे अशी अवस्था होती म्हणून येणं पडलं. मला वाटे मुकुंद भाऊ सुधीवर आल्यावर त्याला तुम्ही तिघं भेटून घ्या आणि पुणे मोवाडला जा, बँकेचं खातं काढून घ्या. पाहिजे तर मी थांबतो भाऊजवळ. अशातच रमा ही ICUच्या काचेतनं मुकुंदाला बघून तिथे आली. इसिनातनं तिलाही तेच सांगितलं. पण भाऊजी हे विचारतीन कुठं गेली तर काय सांगा. त्याईले वावर ठेवून पैसे उचलल्याचं कळलं तर दुखणं बरं होण्यापेक्षा पुन्हा वाढल्याशिवाय राहणार नाही. वहिनी तुमचं म्हणणं खरं आहे, पण येळेवर मला जे सुचन ते मी सांगीन, त्याचंही बरोबर करीन. पण या रकमेवर कोणाची नजर पडली तर नसतं व्हायचं. मग काय तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती धोपाटणं आला असं होईन. कसं आहे, डिस्चार्जच्या दिवशी लागेल तसे बँकेतनं पैसे काढून आणता येते.
आणि आज भाऊजवळ बसून फक्त नजर ठेवायचं काम आहे. लगीची पिशवी लावली म्हणूनच त्याला उठवा बसवाचं खाऊ पिऊ घालायचं काय मोठंसं काम नाही. उद्यापासून मात्र तुम्हाला सावलीसारखं त्याच्याजवळ थांबावं लागन. म्हणून म्हणतो अजच बँक बंद व्हायच्या अगोदर तुम्ही मोवाडीची चक्कर करा. बाप्पा तुमचंही म्हणणं खरं आहे, पण अगोदर हिथं पैसे भरून देतो असं सांगून ती काउंटरकडे वळली. तिथे गेल्यावर 3,000 रुपये अगोदरच भरल्याचं कळलं. तेव्हा ती जयंताकडे आली. ती म्हणाली 3,000 भरले म्हणते, मला कसं माहीत नाही कोणी भरले. आता आणखीन मी 7,000 रुपये जमा केले, नाहीतर 10-12 हजारचं बिल होईन असं डॉक्टर म्हणत होते ना. जयंता गालात हसला आणि म्हणाला मी आज भरले ते 3,000. आल्याबरोबर तिकडं गेलो होतो. या दवाखान्याच्या गोष्टी त्याच्या नियमाप्रमाणे केलेल्या बऱ्या राहते. पण तुम्ही मला एका शब्दानं नाही सांगितलं आणि येळेवर तुमच्याजवळ एवढे पैसे कुठून आले बाप्पा. लग्नातली अंगठी घाण ठेवली मी. ड्युटीवरून घरी आल्यावर हे गोष्ट समजली तेव्हा लागली जाऊन ते काम केलं आणि काही बाळतपणासाठी जमवले होते ते सगळे हिथं घेऊन आलो. खरं ते हे गोष्ट गीताला माहिती नाही. सोना नाण्याचं हेच राहते, चांगल्या वक्ताले हाऊस म्हणून अंगावर घालायचं आणि आडीनडीले धन म्हणून वापरायचं. जावयाच्या या शब्दानं रमाला हुंदका फुटला, पण तिने इथेही संयमाचा घाट बांधला. हे असे घाट बांधायची तिला सवय झाली होती. ती जयंताला म्हणाली आता तुमचे 8,000 घेऊन जा आणि 7,000 भरले, 3,000 वर खर्चाले राहू देतो. उद्या परवा मुरलीची ॲडमिशन घेऊन टाकतो, 1,000 रुपये त्यालाही लागतील म्हणत होता तो. आता त्याईले खोलीत आणणार आहेत. आपण समजे त्याईले भेटून घेऊ आणि खातं काढासाठी पुन्हा मोवाडले निघून जाऊ. मग तुम्ही तिकडून नागपूरला निघून जा. जीवाची पोरगी घरी कोणती येळ काही सांगून येत नाही. दुसऱ्या दिवशी भीम्या अनंता वगैरे ते चौघही भेटायला आले. मुरली ॲडमिशन घ्यायला कॉलेजमध्ये गेला होता. त्यावेळी तिला मदत व्हावी म्हणून भीम्या तिच्याबरोबर थांबला. 7 दिवसानंतर डिस्चार्ज मिळाला. मुकुंदाला घरी आणलं. पण आता मात्र रमाला शेतात जाणं शक्य नव्हतं. जवळजवळ पूर्ण वेळ तिचा मुकुंदाची सेवा करण्यात जायचा. मुरलीला वेळ मिळेल त्याप्रमाणे तो मुकुंदाचे हातापायाचे व्यायाम करून घ्यायचा. औषधा इतकी व्यायामाचीही गरज होती. तसं बघता रमा आणि मुरली दोघांवरही कामाचा खूप ताण पडत होता. पण कसोटीच्या काळातही मन स्थिर ठेवून काम करणं रमाला चांगलंच माहिती होतं. अशा प्रकारे 1 महिना पूर्ण झाला. आता मला कमरीचा पट्टा बांधता येते आणि माझ्या हातापायाच्या बोटाईचे व्यायाम मी स्वतः करू शकतो. गेले 2 महिन्यापासून घर कोंबड्यासारखा घरातच लय काटाळा आला. तुम्ही काय मुद्दाम बसले काय घरात? दुखण्यापुढं काय करणार होते? पण आताही पुरे ठणठणीत झाल्याशिवाय मी तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही. आणि तसंही तुमचे दोस्त मित्र रोजचा हालचाल सांगते ना, कुठं काय घडलं कसं झालं याची समधी माहिती देतेच. बिचारे न चुकता येते तुमच्या भेटीले. रमानं हसत हसत सांगितलं. पुढेही साधारण 2 महिने तरी रमाला मुकुंदाच्या सेवेतच राहावं लागत असे. पण तशाही परिस्थितीतून वेळात वेळ काढून ती गायीकरता चारा आणायला शेतात जात असे. पुढे 8-10 दिवसांनी पुन्हा मुकुंदाच्या नवीनच दुखण्यानं डोकं वर काढलं. त्याच्या दुखण्याचा पाय सारखा खाजायला लागला. त्यावर खसखसच्या दाण्याप्रमाणे आणि त्या दाण्या एवढे पुरळ उठले. मुकुंदा नकळत ते खाजवायला लागला. रमानं त्याला समजावून सांगितलं, त्या फोडाईला खाजू नका बरं. आता तुमच्या दुखण्याचं मला भेवच लागते. नखाचं मीस घावलं आणि भलतं दुखणं उभं राहिलं तर काय कारण? असं दुखणं दिसायला थोडं दिसते पण त्याचा लई त्रास होते ना. उठणं बसणं कठीण करून टाकलं या दुखण्यानं. म्हणून जरा सांभाळून राहा बाप्पा. मला काही इतकंही कळत नाही काय बेटा? जावा तवा मला लहान लेकरावानी शानपण सांगत राहतं ते. मुकुंदा लटक्या रागानं तिला म्हणाला. पण झोपेत आणि जागेपणी सुद्धा नकळत ते फोडतो खाजवायचा. आणि हलके हलके हात फिरवता फिरवताच त्याची नखंसुद्धा त्या फोडाला लागायची. त्यावेळी त्याला तात्पुरतं बरं वाटायचं, पण त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. रात्रभरात त्याचे फोड सुजून आले. त्या फोडांचा आकार वाढला. त्यावर मोहरीच्या दाण्या एवढे पिवळे पिवळे फोड दिसायला लागले. पुढे 2-3 दिवसात त्यातनं पू व्हायला लागला. तो चिकट द्रव त्याच्या संपूर्ण पावलावर पसरला. पावलावरचे ते फोड घोट्यापर्यंत वाढत गेले. आता त्याचा पाय अडकलेला होता. त्यामुळे डॉक्टरकडे जाण्यावाचून त्यांना पर्याय नव्हता. गावातल्या डॉक्टरकडे जाऊन फायदा नव्हता, कारण दवाखान्यात गायतोंडे डॉक्टर हजरच नसायचे. त्यामुळे तिथं जायचं म्हणजे वेळ आणि जाण्या येण्याचा पैसा फुकट हे गरजूंनी गृहीत धरलं होतं. अशा वेळी समजून उमजून पुन्हा तीच चूक करणं म्हणजे शुद्ध गाढवपणा. त्यापेक्षा आजचं काम उद्यावर गेलं तरी चालेल असा विचार रमा मुकुंदानं केला.
रात्री नेहमीप्रमाणे त्यांच्या मित्रमंडळीची बैठक बसली. त्यांनी मुकुंदाचा पाय बघितला. अरे, कडुलिंबाचा पाला ठेचून त्यात थोडीशी हळद आणि गाईचं तूप घालून गरम करा आणि सहन होईन असा फोडाव लेप लावा. हा वरवरचा उपाव आहे. करून बघायला काय हरकत आहे? पण एवढ्या राती पाला तरी कसा तोडायचा? कडुलिंबाचं झाड तर अंगणाचंच आहे. मग हे काम आता उद्या गेलं. मला वाटते हे रातभरात आणखीन जास्त खराब होईन थोपा आहे. त्यापेक्षा मीच तोडतो झाडाचा पाला. दुखण्यापुढं दिवस काय आणि रात काय? असं सांगून भीम्या गेला. अंगणातला पाला तोडून आणला. इतरांनी त्याचा लगदा केला. रमानं हळद आणि तूप घालून तो लगदा गरम केला आणि त्याच्या पायाला बांधला. आता तू शांतपणे झोप. रातभरात पायाला आराम पडते आणि नाही पडला तर येणं नुकसान काही नाही. आम्ही जातो आमच्या घरी. दुसऱ्या दिवशी पायाला बांधलेली पट्टी सोडली. त्यावेळी त्या फोडावर तो लगदा चांगला चिकटला होता. हळूवार हातानं काढला तर तो सहज निघायचा, पण त्या लगद्याला फोडातला पू चिकटून यायचा. त्यावेळी मुकुंदाला त्याचाही त्रास व्हायला लागला. त्या असह्य वेदना त्याला सोसवेनात. राहू द्या, दवाखान्यात जाऊ. डॉक्टर भेटले तर नसीब, नाही तर ते कंपाऊंडर नर्स राहते, ते सांगतील तसं करू. दवाखान्यात गेल्यावर योगायोगानं डॉक्टर गायतोंडे भेटले. रमाला समाधान वाटलं. डॉक्टर गायतोंडे मात्र त्यांना बघता थोडेसे मनातनं धास्तावले. इथले लोक आपल्याला अमावास्या पौर्णिमा म्हणून हिणवतात हे त्यांना माहिती होतं, पण त्याबद्दल ते कोणाला जाब विचारू शकत नव्हते. त्यांनी मोठ्या प्रेमानं मुकुंदाची चौकशी केली. त्याचा पाय पाहिला. नर्सला आवाज दिला. नर्सनं त्याचा पाय बघता तिच्या सवयीप्रमाणे चिडक्या आवाजात म्हणाली, अंगठा तुटला होता तेव्हा कसला तरी लगदा लावला होता आणि आता हा पाला काय आहे? सिस्टर, ते शांतपणे स्वच्छ करा. डॉक्टरांनी सिस्टरला तेवढ्या शांतपणे सांगून गर्भित इशारा दिला आणि क्षणात सिस्टरनं आपला सर्व राग गिळला. तोंडावर उसणं हसू आणत म्हणाली, अहो, असले प्रकार करून दुखणं बरं होत नसतं. फार घातक आहे हे दुखणं. हळूहळू सगळा पाय सडेल. उद्या पाय तोडायची वेळ आली नाही म्हणजे मिळवली नाही. म्हणजे इन्फेक्शनमुळे कधी काय होईल ते सांगता येत नाही. एखाद्या व्यक्तीचं मांस सडेल असतं. थोडंसं फुडशी असलं तरी ते दुखणं पसरत जातं. डॉक्टरचं हे नवीनच रूप आणि प्रेमानं दिलेला सल्ला ऐकून रमा मुकुंदा थक्क झाले. पण प्रसंगी पाय तोडावा लागेल हे ऐकून घाबरले. रमानं विचारलं, डॉक्टर साहेब, काही तर इलाज असेल ना? आता रोग म्हटला की इलाज आला, पण त्यामुळे सुद्धा खरूच पूर्णपणे बरी कधी होत नाही. काही लोकांचं सडेल मांस असेल तर जखमा चिघळतात. मी मलम लिहून देतो, घाव सुकायच्या गोळ्या देतो. आमच्या दवाखान्यात इतक्या महागाची औषधं नसतात. मेडिकल स्टोअरमधनं विकत घ्या. ठीक आहे डॉक्टर साहेब, तुम्ही सांगाल तसं करू की. मुरलीचं कॉलेज सुरू झालं. 60% मार्क मिळाल्यामुळे प्रायव्हेट कॉलेजशिवाय त्याला पर्याय नव्हता. अकस्मात उद्भवलेल्या दुखण्यामुळे घेतलेलं कर्ज ते कसं फेडायचं हा प्रश्न मायलेकराला सतावत होता. आतापर्यंत कर्ज नको, शक्य होईल तितकी आपण मेहनत करावी हाच विचार ते दोघं मायलेक करत होते. खरं तर एवढा विचार करायचं मुरलीचं वय नव्हतं, पण परिस्थितीने त्याला ते शिकवलं. आईवडिलांच्या सुसंस्कारानं तो आपल्या मर्यादा ओळखून आत्मविश्वासानं पावलं टाकत होता. रमा मुकुंदानं वेळोवेळी त्याला ज्ञानाचे डोसपासून शिकवलं नव्हतं, तर त्यांच्या कृतीतून तो शिकत होता. अनुभवासारखा गुरु नसतो हे खरं, पण म्हणून धीर सोडून चालणार नव्हतं. मुकुंदा कमरेच्या ऑपरेशनसाठी दवाखान्यात ॲडमिट असताना सुद्धा त्यांनी धीर सोडला नव्हता. तशाही व्यस्ततेतून 4 ठिकाणी फॉर्म टाकला. कॉलेजमध्ये जाऊन किती % ॲडमिशन बंद होईल याचा अंदाज घेतला. वडिलांच्या प्रकृतीपेक्षा सध्या तरी त्याला काही महत्त्वाचं वाटत नव्हतं. मुकुंदाला हे पैसे खर्च करून त्याला ठणठणीत दुरुस्त करणं हे सगळ्यांचं उद्दिष्ट होतं. म्हणून त्याने नागपूर किंवा काटोलच्या कॉलेजचा विचार सोडून दिला आणि घरच्या राहण्याखाण्यावर नरखेडच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेली होती. आईवडिलांना तो नाहक आर्थिक झळ पोचवू इच्छित नव्हता. पोरगं लय शहाणं झालं आपलं. कोणते ट्युशन नाही, रोजचं बाहेरगावी जाणं येणं, प्रसंग पाहून आपल्याला मदत करणं, हे सर्व करेने तो पास झाला. आपण त्याला कॉलेजला शिकवलं पाहिजे. त्याच्या कॉलेजची फी आणि जे काही लागते ते संबंध त्याला दिलं पाहिजे. तुमचं खरं आहे हो. इतक्या लहान वयात अशी समजदारी, कोणती जिद नाही. पण मला त्याच्या समजूतदारपणाचा ना भेव लागते. लेकरावं आपलं दोघांचंही छत्र राहावं म्हणजे झालं बाप्पा. सुट्टी असल्यामुळे मुरली शेतातला भाजीपाला गाईच्या चाऱ्याकरता शेतात गेला होता. लवकर परत आला. थकला होता. उदास चेहऱ्यानं रमाकडे बघत होता. दोघांनी त्याला एकदम विचारलं, काऊन रे, काय झालं बाबा? मुरलीनं मोठ्या कल्पकतेनं रमाला बाजूला घेतलं आणि म्हणाला, आपल्या पंपावरचं मीटर काढून नेलं आहे.
इलेक्ट्रिसिटीवाले आलते. 6 महिन्यापासून पप्पाचं बिल नाही भरले म्हणत होते. आज तर भाजीपाला न वालताच आलो मी. आता हाय तो भाजीपाला वाळणार. मारवाड्यानं परमिशन दिली, पीक तुम्ही घ्या, पण इलेक्ट्रिकवाल्यानं लाईन बंद करून टाकली. आता हे नवीन संकट आपले हो. अरे दादा, आज बिल भरू उद्या बिल भरू म्हणता म्हणता राहून गेलं ना. इतक्यात त्याचा इसरच पडला. काय करू बाप्पा, या 12 भानगडीत साप भुलूनच गेले ना मी. आता कसं करावं रे बाप्पा. एक संकट आलं का लागली चारही बाजूनं संकट घेरतेतच. मायलेकाच्या कुजबुजीकडे मुकुंदाचं लक्ष गेलं, पण त्यांचं बोलणं नीट ऐकू आलं नाही. म्हणून त्यांनी मुरलीला विचारलं, मुरली खाऊन काय झालं रे? वानेरानं भाजीपाल्याचा बट्ट्याबोळ केला का रे? अभय हो, लय वांद्रे बसलं होतं माळव्यात. मी गेले होते यायले हाकलले. मुरलीनं ही न घडलेली गोष्ट घडली असं खोटं त्याला सांगितलं. काय करावं या वानेराचं. तेवढ्या माळव्यासाठी राखणदार ठेवायलाही पुरवत नाही. तुम्ही तरी कौरिक राखण करणार, खाऊ द्याल एकाले. दाणे दाणे पे लेका होत आहे खानेवाले का नाम. आता बाबाले खरं खरं सांगितलं तर असल्याचं नसलं व्हायचं. चूप राहीनं दादा, काय बोलू नको आता. त्याईले काही समजता कामा नाही. आता मुकुंदाला शंका आली, काहीतरी आपल्याला चोरून महत्त्वाचं शिस्त आहे. तो म्हणाला, कायची कोसरपोसर व तेव्हा मायलेकाची. मलाही सांगण्याजोगतं काही नाही काय. नको सांगू बाप्पा, मी असा घरबाठ्या झालो ना. मुकुंदाच्या बोलण्यानं रमाच्या काळजाला घर पडलं. तिला फार वाईट वाटलं. तिचं मन भरून आलं. ती म्हणाली, मी आजवरी कोणती तरी गोष्ट तुम्हाला विचारल्या बिगर आणि सांगितल्या बिगर केली का हो? असे वाईट विचार काहून तुम्ही मनात आणता बरं? पण आम्हा मायलेकाची एक गंमत आहे आणि ते गंमत नाहीच सांगणार आम्ही तुम्हाला. तिच्या या बोलण्यानं तिथे निशब्द शांतता पसरली होती. श्रोते हो, लक्ष्मी कमल गेडाम लिखित त्या मध्यरात्रीनंतर या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.